नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 20,000 रुपये क्विंटल असणाऱ्या चिया पिकाबद्दल. या व्हिडिओमध्ये आपण चिया पिकाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपण पाहणार आहोत पिकासाठी लागणारी जमीन, हवामान, पेरणीचा वेळ, त्यासाठी लागणारी खते, एकूण उत्पादन, तसेच आपल्या महाराष्ट्रात पिकासाठी कुठे बाजारपेठ आहे. हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. चिया पिकाला सुपरफूड म्हणतात कारण त्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, फायबर, प्रोटीन आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने हे एक उत्तम पीक मानलं जातं. म्हणून ग्राहकांमध्ये याची मोठी मागणी आहे. मूळतः हे पीक अमेरिकेतील मेक्सिको प्रांतातील आहे. चला तर मग पाहूया या पिकासाठी कोणते हवामान योग्य आहे. या पिकासाठी थंड हवामान पाहिजे, म्हणजेच रब्बी पिकासाठी लागणारे हवामान या पिकासाठी योग्य आहे. या पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे. पाणी जर जमिनीमध्ये साठून राहिले तर पिकाच्या मुळा आणि खोडा खराब होऊ शकतात. म्हणून पिकात पाण्याचा निचरा होणारी मध्यम, भारी, हलकी तिन्ही प्रकारची जमीन या पिकासाठी चालते. चिया पिकाच्या पेरणीसाठी 5 ते 25 ऑक्टोबर कालावधी सर्वात चांगला आहे. या पिकाच्या पेरणीच्या 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजेच बिया शेतामध्ये फेकून द्यायच्या, नंतर वखरणी हाणायची आणि नंतर पाणी द्यावी. दुसरी पद्धत म्हणजे छोट्या पेरणी यंत्राचा उपयोग करून तुम्ही पेरणी करू शकता. या पद्धतीमध्ये तुम्ही 2 ओळीतील अंतर 1.5 ते 2 फूट ठेवावे. तिसरी पद्धत म्हणजेच रोप तयार करून शेतामध्ये लावणे. पण ही तिसरी पद्धत शेतकऱ्यांना परवडत नाही. 700 ते 900 ग्राम बियाणं लागतो. पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी 20 ते 30 किलो नत्र, 20 ते 25 किलो स्फुरद, 15 ते 20 किलो पोटॅश द्यावा. पेरणीनंतर साधारणतः 30 ते 40 दिवसांनी 10 किलो नत्र दिल्यास पिकाची वाढ उत्तम होते. तण नियंत्रणासाठी तुम्ही 3 ते 4 खुरपणी करू शकता. यावर कुठल्याही तणनाशक उपलब्ध नाही आहे. पेरणीनंतर 120 ते 130 दिवसांनी पीक पक्व होते. या पिकाला कुठलाही जंगली प्राणी खात नाही, त्यामुळे जंगली प्राण्यापासून संरक्षण करण्याचा ताण या पिकासाठी नाही आहे. या पिकाचं साधारण 6 ते 8 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळतं. धान्य कोरडं करून कोठारात 3 ते 4 महिने सुरक्षित साठवता येते. या पिकाला लागवडीपासून ते काढणीपर्यंत एकूण अंदाजित खर्च जवळपास 20 ते 25 हजार इतका येतो. मध्य प्रदेशमधील नीमच चिया बियाण्याच्या खरेदी विक्रीसाठीचं सर्वात मोठं मार्केट आहे. बऱ्याच कंपन्या चिया पिकाचा करार पद्धतीने शेती करत आहेत. त्यामुळे शेतकरी त्यांच्यासोबत जोडून आपला माल त्यांना विकू शकतात. तसेच बरेच व्यापारी चिया पिकाची खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा मार्केटशी संबंधित सर्व प्रश्न सुटला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.